नमस्कार. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रस्ते सुरक्षा आपला विषय आहे. बाळासाहेब पाटील, महत्त्वाचा मी म्हटलं आता ड्रंक अँड ड्राईव्ह 31 डिसेंबरला अनेक ठिकाणच्या केसेस पकडल्या जातात, पण लोकांना आता पैसे देऊन फक्त दंड स्वीकारायची सवय लागली आहे. कडक शिक्षा, त्याला 3-4 दिवस 5 दिवस अशी काही प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही का? ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात जर त्याच्या ब्लडमध्ये ठराविक लिमिटच्या वर जर त्यामध्ये अल्कोहोल सापडलं तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाते. आयपीसी सेक्शन प्रमाणे कारवाई केली जाते आणि मोठ्या प्रमाणात कारवाई या 31 डिसेंबर दरम्यान केलेली आहे. आपल्याला लक्षात आलं असेल 31 डिसेंबरला मुंबईमध्ये केसेस होण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. लोकांनी पूर्णतः या सर्व गोष्टीचं ज्ञात असल्यामुळे यापूर्वीच त्यांनी ड्रायव्हरची सोय केलेली आहे. बऱ्याच बार ओनर्सने ड्रायव्हर्स प्रोव्हाइड केले. त्यांना मुंबई पोलीसकडून आवाहन केलं गेलं होतं की तुम्ही ड्रायव्हर्स प्रोव्हाइड करा, कारण प्रत्येक नवीन वर्षी आपण काही मृत्यूला बरोबर घेऊन जात होतो. दररोज प्रत्येक वर्षीच्या शेवटी काही तरुण रस्त्यावर मृत्युमुखी पडताना दिसत होते फक्त ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये. तर या केसेस कमी करण्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आणि त्याचा निश्चितपणे परिणाम प्रत्येक शहरामध्ये दिसतो आहे असं मला वाटतंय. संगळे साहेब, आपला जो एक्सप्रेस हायवे विशेषतः आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, हे मृत्यूने सापळे म्हणलं जातं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अनंत अपघात झालेत. असंख्य लोक गेल्या 10 वर्षामध्ये मृत्युमुखी पडलेत. एक्सप्रेसची पण तीच घटना आहे. असं का, म्हणजे हे शापित का महामार्ग आहेत आजही? एवढ्या सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करताय, याचं मूळ कारण काय? भौगोलिक परिस्थिती आहे का मुळात जे बेफाम चालवणं आहे? ते आपण त्याला जे संबोधलं अगदी हे शापित महामार्ग म्हणा किंवा तो जो म्हटला ते अगदी बरोबर रिॲक्शन आहे. याचं कारणच आहे इथं सगळं आधुनिकीकरण किंवा आपल्या देशाच्या प्रगतीच्या दिशेने एक प्रकारे आपण पुढे निघतो आहे. आणि त्याचं थोडंसं मी तुलना अशी करेन की आपल्याला जी काही चांगली उपलब्धी नेहमी होते ती चांगली उपलब्धी टिकवणं हे तेवढंच एक आपलं सुद्धा कर्तव्य असतं. जेवढा गेन आपल्याला मिळतो तेवढी जबाबदारी आपली वाढते ती टिकवण्याची. आता चांगले रस्ते मिळाले, एकीकडे आनंद होतो, त्याचं पर्यवसन कुठल्या तरी विचित्र घटनेमध्ये होतं. इथे ती भूमिका माझ्या मते सुरू होते वाहन चालकाची. रस्ता चांगला आहे याचा अर्थ, आणि जसं गेडम साहेबांनी आणि यांनी सांगितलं, ड्रायव्हरला ते लायसन्स देण्याबद्दल आता स्ट्रिक्ट झालेलं आहे. त्यात मॅन्युअल फॅक्टर वगैरे कमी केलेला आहे. याच्यातनं एक निश्चितपणे ड्रायव्हरची क्वालिटी चांगली मिळेल असं एक गोष्ट आहे. आणि इतर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा त्यांनी पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवणं, नंबर ऑफ आवर्स त्याच्या ड्रायव्हिंगचे कमी करणं, ही जोड त्याला हे बाकी मंडळी परिवहन खातं पोलीस खातं सांगतील. हे शापित महामार्ग ओळखले जातात, हे बदलण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात का? मध्यंतरी आम्ही असं वाचलं की काही ठिकाणची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की ते अपघातांना निमंत्रण देतातच. मुंबई आपल्या तुमच्या ऋतगरी महामार्ग जो मुंबई पुण्याचा आहे त्या ठिकाणी असं काय आहे का खरंच तिथे? नाही, शापित हे आपण त्याला एक त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. पण निश्चितपणे ज्या ठिकाणी अपघात घडतात त्याच्यासाठी एक तर व्हॅल्युएशन सुद्धा एक आमच्याकडनं होतं. त्या नेमक्या ज्या ठिकाणी अपघात घडला त्याचं कारण काय आहे. बरेचदा त्या टर्निंगवर जे काही रोड साईन्स हव्या असतात त्या नसतात, किंवा काही पिरियडिकली पेंटिंग केल्या जाणं आवश्यक आहे, ते पेंटिंग पुसल्या जातात. तर अशा गोष्टींचं अनालिसिस हे त्या अपघातांच्या पर्टिक्युलर घटनेनंतर आम्ही नंतर साधारणतः त्यांना तात्काळ मदत मिळणं अपेक्षित असतं, बऱ्याच वेळा मिळत नाही. एवढं सक्षम पोलीस बळ आहे का, आणि तशा पद्धतीने आपलं डिपार्टमेंट काम करत आहे का? महाराष्ट्र राज्यामध्ये महामार्गाच्या 63 ट्रॅफिक गेट पोस्ट आहेत पूर्ण राज्यामध्ये. त्यामध्ये अशा स्वरूपाच्या घटना कुठेही घडल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या संदर्भातली सूचना हे आपल्या पूर्ण रस्त्यावर महामार्गावर आपले बोर्ड लावलेले आहेत की कंट्रोल रूमला कोणत्या नंबरवर संपर्क साधावा. त्या नंबरवर संपर्क साधला जातो किंवा स्वतःच्या मोबाईलने 100 नंबरला फोन केला जातो. अशा विविध मार्गाने ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. आमच्याकडे आलेली माहितीच्या आधारे आम्ही लोकल पोलिटिशियन, लोकल हायवे पोलीस आणि अँब्युलन्स या तिघांनाही आमच्या कंट्रोलकडून फोन जातात आणि त्याच्या गोल्डन आवर्समध्ये त्या व्हिक्टीमला मदत मिळावी यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. यामध्ये बहुतांश वेळा हा माहिती व्हिक्टीमकडून लवकर पोहोचत नाही आणि त्यामुळे तो गोल्डन आवर्स बऱ्याचदा चुकतो. परंतु त्या ठिकाणची यंत्रणा आता अलीकडे बरंच आधुनिकीकरण चालू आहे. प्रतिसाद ॲप सर्वत्र डाउनलोड केला जातोय की ज्या ठिकाणी पॅनिक बटन प्रत्येक मोबाईलवर ठेवून पॅनिक बटन जर प्रेस केलं तर त्याचा मेसेज हा संबंधित कंट्रोल रूमला जाईल आणि त्या कंट्रोल रूमला त्याचं लोकेशन, व्हिक्टीमचं लोकेशन कळेल आणि त्या लोकेशनवरून पेट्रोलिंग मोबाईलवर जे लोकेशन आहे पेट्रोलिंग मोबाईलचं त्या आधारे त्यांना त्या ठिकाणी स्पॉटवर डायव्हर्ट केलं जाईल. अशा स्वरूपाची यंत्रणा बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या कार्यान्वित आहे. त्यामुळे व्हिक्टीमला मॅक्झिमम आपल्याला प्रतिसाद कसा चांगला देता येईल या संदर्भात अपडेटेशन नेहमीच चालू असतं आणि त्याचा चांगला दुसरं महत्त्वाचं आम्हाला आमचं एज्युकेट करण्यासाठी आम्हाला सांगा की रेखाने अपघात झाला, मी जर तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या नेणाऱ्या माणसाला पोलिसांच्या चौकशीमध्ये जावं लागतं म्हणून लोक काही ठिकाणी मदतीला येत नाहीत. महामार्ग सोडा,
आडवळणाच्या रस्त्याला जात नाहीत, कोणी पडलं असेल तर उचलत नाही, कारण पोलीस विचारतील. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून काही बदल करण्यात आले तर ते काय आम्हाला आहेत? या संदर्भात अत्यंत क्लिअर सुप्रीम कोर्टाकडून गाईडलाईन्स आलेले आहेत. यामध्ये सुरुवातीला तशा स्वरूपाचा काही वर्षापूर्वी त्रास होत असेल कदाचित, परंतु अलीकडे अशा स्वरूपाच्या व्हिक्टीमला जो मदत करतो आहे त्याच्या संदर्भातली कुठलीही माहिती रेकॉर्डवर घ्यायची आवश्यकता नाहीये. बरोबर. त्यांनी परत कुठल्याही स्टेटमेंटसाठी किंवा याच्यासाठी उपलब्ध राहायची आवश्यकता नाहीये. त्याने त्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे आणि तिथून निघून गेला तरी चालू शकतो. बाळासाहेब पाटीलनी सांगितली अत्यंत महत्वाची माहिती आहे, जे कार्यक्रम प्रेक्षक पाहतात. जर कोणी अपघातामध्ये एखाद्याला मदतीसाठी गेलं तर पोलिसांच्या जाचाला त्याला सामोरं जावं लागणार नाही, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेत. पण विनय पात्रुकरजी, परत मुद्दा हाच या ठिकाणी येतो, लोकांमध्ये आता जर का दहशत असेल, मुंबई पोलिसांची दहशत होती म्हणून 31 डिसेंबरला आता लोकांचं ड्रंक ड्राईव्हचं प्रमाण कमी झालंय. अशा दहशतीसाठी कडक कायदे, कडक शिक्षा यांची गरज वाटत नाही का? प्रश्नच नाही. हा पहिल्यांदा कायद्याचं भय वाटलंच पाहिजे, अगदी बरोबर. त्याच्याविषयी काही शंकाच नाही. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की परदेशामध्ये गेल्यानंतर इतका मोठा दंड आहे. म्हणजे आता कदाचित गेडाम साहेबांना किंवा बाकीच्यांना पण माहिती असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांना की सिंगापूर सारखं ठिकाण तिथं कंजस्शन टॅक्स असा एक टॅक्स घेतला जातो. अगदी बरोबर. पण तो शेअर बाजारासारखा असा वाढतो. म्हणजे जिथं खूप गाड्या आल्या सरळ तिथं बोर्डवर येतो स्क्रीनवर किंवा आता या 8 ते 9च्या काळामध्ये एवढा टॅक्स तुम्हाला बसेल, त्याच्यानंतर ट्रॅफिक कमी झालं टॅक्स कमी होतो. मला असं वाटतं अशा सिस्टीमवर आपण आता विचार करायची गरज आहे. नव्या सिस्टीममध्ये विशेषतः मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमध्ये जिथे खूप ट्रॅफिक होतं आणि विशेषतः पीक अवरला सकाळी आणि संध्याकाळच्या ऑफिसची सुटण्याची वेळ आहे, तिथे काहीतरी कडक नियम त्या काळानुसार त्या काळापुरतं काहीतरी आपण विचार करण्याची गरज मला असं वाटतं या निमित्ताने निर्माण झालेली. कारण तसा विचार केला तर काहीतरी आपण वेगळा विचार करू शकतो आणि काहीतरी वेगळा थॉट ज्याला म्हणतो आपण आणू शकतो. अनेक परदेश दौरे आपले सरकारी अधिकारी करत असतात, मंत्री महोदय करत असतात, हे तिकडे अनेक वर्ष जाऊन पाहून येतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी इकडे मात्र केली जात नाही. काय कारण आहे? दुर्दैव आहे काय आहे? नाही, सगळ्या जगामधली परिस्थिती 100% सारखीच आहे, तिची समाजाची मानसिकता सारखीच आहे, हे असं नाही आहे. इनफॅक्ट सिंगापूरचं उदाहरण आता आपल्याला पाथर्डकर साहेबांनी दिलं. तिथे 700 पेक्षा जास्त स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये 55 लाख लोकवस्ती आहेत आणि मुंबईमध्ये 440 स्क्वेअर किलोमीटर, जवळपास निम्मा, त्याच्यामध्ये 1.25 कोटी मुंबईकर आणि बाहेरून रोज येणारे 70-80 लाख, अशी 2 कोटी. म्हणजे सिंगापूर हे जगातलं वन ऑफ द डेन्सेस्ट सिटी. सिंगापूर, हाँगकाँग, न्यूयॉर्क, मॅनहॅटन, त्याच्या चौपट डेन्स मुंबई. म्हणजे आपली तुलनाच कदाचित इतर देशांसोबत होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे नियम आणि कायदे तयार करताना जे विधिमंडळ आहे, म्हणजे असेंब्ली असेल किंवा संसद असेल, तेव्हा हे फॅक्टर सुद्धा विचारात घ्यावे लागतात. कंजेशन टॅक्स ही खूप इनोव्हेटिव्ह कल्पना आहे, लंडन, सिंगापूर बऱ्याच ठिकाणी आहे. आपल्याकडे आपण अंमलात आज आणू शकतो का? इट्स अ गुड कन्सेप्ट. आपण आज जर आणली बरोबर तर मग लोकलमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे का लोकांना चढण्याची? आज लोकलची कॅपॅसिटी एक्झॉस्ट झाली. अर्थातच हे आपलेच प्रॉब्लेम आहेत, आपल्याला सोडवायचे आहेत. वन स्ट्रोक सोल्युशन नाही आहे याच्यामध्ये. हा क्रोनिक प्रॉब्लेम झालेला आहे. स्लो अँड स्टडी आपल्याला सोडवावं लागणार आणि वेगात सोडावं लागणार. गेडाम साहेब, एक नेहमी शासन भूमिका मांडतंय की मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहणार, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था 10-12 मजले केली जाते, पण जेव्हा हे ट्रॅफिक रस्त्यावर उतरतं तेव्हा मात्र रस्त्यांची साईज काय बदलली जाणार नाही. अशा करता आपण शासनाला काही मार्गदर्शक सूचना करता की नाही? हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे की मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांचा लोंढा थांबवण्याची गरज आहे? नाही, अर्थातच आज जी आपण मेट्रोची काही शेकडो किलोमीटरची कामं मुंबईत सुरू आहेत किंवा आता नुकतंच लोकलचं ऍडिशनल लाईन्स MMR रिजन मध्ये मंजूर झालेल्या आहेत, हे सगळं त्या किंवा आता कोस्टल रोड होऊ घातलेला आहे, हे सगळं त्याच अँगलनी चालू आहे. त्याच्यामुळे ह्या सूचना होत आहेत. आणि आपलं जे काही कॉम्प्लेक्स सिस्टम आहे, पुन्हा तेच उदाहरण देतो, हाँगकाँग किंवा सिंगापूर ही छोटी छोटी देश आहे, तिथे डिसिजन मेकिंग खूप फास्ट असतात. बरोबर. आपल्या इथे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासनाचं जे जाळं आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे, एजन्सीज इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेला वेळ होतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतनं मार्ग काढून शासनामार्फत अल्टिमेट सोल्युशन काय आहे की स्ट्रॉंग पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम. गेडा साहेब, बरोबर बोललात तुम्ही की आपल्याकडे निर्णय प्रक्रियेला वेळ जातो. पात्रोडकर साहेब, हे मान्य करावं लागेल, त्यात तुमचा रेटा कमी पडतो. म्हणूनच म्हणताय. आता काय झालं, एक केस कोर्टामध्ये चालू होते. हायकोर्टाने विचारले की एका कुटुंबाला एकच कार, ही सिस्टीम तुम्ही का नाही आणत? त्याच्यावर अजून राज्य सरकारचं उत्तर यायचं. मला वाटतं ते प्रकरण अजून चालू आहे, कदाचित सुनावणी चालू असेल त्याची. पण अशा सिस्टीम्स, म्हणजे माझं म्हणणं आहे की ठीक आहे, कॉम्प्लेक्स असू शकतो आपल्या देशामध्ये, आपले प्रश्न वेगळे आहेत, आपल्या सामाजिक रचना वेगळ्या आहेत, सगळं मला मान्य आहे. पण त्यानुसार आपली सिस्टीम अगदी मान्य. पण जे गेडाम साहेब म्हणले त्याच पद्धतीने परत असा एखादा निर्णय घेतला, टॅक्स घेतला. हे बघा, हा जनमानसाचा रेटा एवढा तो प्रचंड आहे, वर्तमानपत्रांचा, मीडियाचा.
म्हणून माझं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी किंवा कोणी असेल, आमदार असेल, खासदार असेल, तरी प्रतिनिधित्व करताना आपण लोकांचं प्रतिनिधित्व करतोच मान्य आहे, परंतु कायद्याचं पालन करणं हे पण त्या लोकप्रतिनिधीवर बंधनकारक आहे. त्याला कळलं पाहिजे की त्यांची खरं तर मला असं वाटतं की रस्ता सुरक्षामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधींचं ब्रेनस्टॉर्मिंग करण्याची गरज आहे, किंवा तुम्ही कोणाची बाजू घेत आहात. जरी तुम्ही तुमच्या मतदारसंघ जपत आहात, तुमच्या लोकांचे सगळे हक्क जपतात, पण त्याबरोबर कायद्याचं पालन करणार आहात की नाही. एवढे अपघात होत आहेत, एवढं ह्याला जबाबदार कोण? म्हणून हे लोकप्रतिनिधी घेणं आवश्यक आहे. म्हणजे प्रशासन याची अकाउंटेबिलिटी कोणावर तरी फिक्स करावी लागेल. प्रश्नच नाही. हे आपण आपल्याकडे सिस्टीम्स आहेत सगळ्या, अनेक मंत्री त्याला जबाबदार आहे, म्हणजे जबाबदार आहे. पाटोळकर साहेब हे धारिष्ट कुणाला तरी धैर्य दाखवावं लागेल, तरच हे निर्णय घेतले जातील. हे बघा, मी अगदी वादग्रस्त विषय असेल, परंतु परवा मला वाटतं टोकेंनी एक हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की वाहतूक पोलीस कुठल्या ठिकाणी किती रुपये घेतात त्याची यादीच त्यांनी सादर केली. हे आपले सगळ्या प्रशासनाची हा मोठा सामाजिक प्रश्न आहे निश्चित पद्धती, त्यावर आपल्याला वेगळी चर्चा करावी लागेल. आपण जर विचार केला ना पातुळकरजी, जे मूळ मुद्द्यावर आपल्याकडे जो वेळ आहे त्यामध्ये आपण संयुक्त चर्चा जी करतोय, तर या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभाग जसं मलेशिया, सिंगापूरमध्ये 5-5, 6-6 लेयरचे रस्ते त्या ठिकाणी ब्रिजेस बांधलेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई शहरामध्ये किंवा मेट्रोज मध्ये असा विचार नाही का करत? नाही, हे करायला पाहिजे. आपले अजय संगणे साहेब त्याचं उत्तर देतील. नाही, तो विचार सुद्धा इथे करण्याची गरज आहे आणि विचार केला जातोय. इथे मुंबईचा प्रॉब्लेम असा दिसतो की या ठिकाणी त्या रस्त्याची रुंदी वाढवणं याची मर्यादा एक तर संपलेली आहे. मुंबईत नेसेसरीली एलिव्हेटेड रोड्सची गरज आहे, कदाचित ती पण कमी पडणार असेल म्हणून आता मेट्रोचं प्लॅनिंग आधीच झालेलं आहे. तर एक निश्चित आहे की त्याला ज्या ठिकाणी क्राऊड अकोमोडेट करायचं तिथे रुंदी वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा एक रुंदी वाढवणं हा एक भाग आहे. नंतर आपण जे म्हणतो की ते रस्त्यावर थर द्यायचे बरेचसे, तर हे रस्त्यावर थर देण्याची गोष्ट ही थोडी काही काळापूर्वीपर्यंत म्हणजे अवेलेबल फंड्सची थोडी निगडीत असायची, आपली परिस्थिती बघून करायचं. पण आता ह्या 1-2 वर्षात सुद्धा कन्सेप्ट बदलला की नाही, त्याला जितकी जाडी हवी आहे तेवढी देऊ, वाटलं कमी लांबी आपण दुरुस्त करू पण ती जाडी पूर्ण करू, हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे आणि त्या पद्धतीने आपलं काम सुरू आहे. खरं जर का पाहिलं तर आपल्याकडे पुढच्या 50 वर्षामध्ये आपल्या रस्त्यांची स्थिती कशी असेल काय याच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. कडक कायदे करण्याची गरज आहे. काय केले जातात याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पाहत राहा महाचर्चा. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रस्ते सुरक्षा आपला आजचा विषय. गेडाम साहेब, मुळामध्ये केंद्र शासन प्रामुख्याने या संदर्भात विचार करतंय आणि कडक कायदे परिवहनच्या संदर्भात करते, रस्ते सुरक्षा संदर्भात करतायत. साधारण ड्राफ्ट याचा काय? केंद्र सरकारनी खरं म्हणजे याच्यात दोन, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा पण रोल आहे. केंद्र सरकारचा ड्राफ्ट त्यांनी वेबसाईटवर पब्लिश केला आणि तो आता चर्चेमध्ये आहे. संसदेमध्ये जाऊन त्याच्यावर अंतिम निर्णय होईल. पण सर्वसाधारणपणे आहे त्याच्यापेक्षा कडक जी काही आता चर्चेमध्ये मागणी आली की कडक व्हायला पाहिजे, ती तशा पद्धतीची परिस्थिती त्याच्यामध्ये दिसून येते. राज्य सरकारकडे सुद्धा ज्याला तडजोड शुल्क म्हणतो, म्हणजे गाडी अडवल्यानंतर जर त्याला कोर्टामध्ये खटला दाखल करायचा नसेल, तो जो फाईन देतो त्याला कंपाऊंडिंग फी किंवा ती आपण एक 3-4 महिन्यापूर्वी त्याला जवळपास दुपटीने वाढवलेला आहे. आणि एक तिसरी चर्चा सुरू आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा जे केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये जे मुद्दे टॅकल केले गेले नाहीत, उदाहरणार्थ गुड सॅमॅरिटन गाईडलाईन्स आता मगाशी चर्चा झाली सुप्रीम कोर्टाची, किंवा ज्याला मोटर इंजिन नाही अशी जी वाहनं आहेत, सायकल आहे, बैलगाडी आहेत, की ज्याची सुद्धा अपघाताची बरीच कारण आहेत, रिफ्लेक्टर नसलेल्या उसाच्या गाड्या उदाहरणार्थ, किंवा पादचारी व्यक्ती आहे, असे काही सुटलेले विषय आहेत, त्याच्यावर सुद्धा वेगळा कायदा करावा का, अशी चर्चा सुद्धा राज्यस्तरावरती सुरू आहे. पण जी काही आज आपण चर्चेमध्ये चर्चा करतो आहे ती बऱ्यापैकी असं म्हणता येईल की येऊ घातलेली आहे. येत्या कालावधीमध्ये कदाचित ते मान्य होईल, त्याच्यावर निर्णय घेतले. बाळासाहेब पाटील, आपण विशेषतः द्रुतगती महामार्ग जो मुंबई पुणे त्याच्यावर गोल्डन अवर्स एक संकल्पना राबवली, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, ट्रॅफिक कंजेशन होत नाही. काय नक्की आहे ते? गेल्या 4 महिन्यापासून अतिरिक्त पोलीस महासंचालक पद्मनाभन साहेबांनी चार्ज घेतल्यानंतर यामध्ये पूर्ण अभ्यासपूर्ण या ठिकाणची कारणं शोधली गेली की द्रुतगती महामार्गावर नक्की कंजेशनची कारणं काय आहेत. आठवड्याच्या शेवटी हे संपूर्ण चाकरमानी लोक मुंबईवरून लोणावळा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या मूळ गावी जाण्यासाठी हे गर्दी करत असतात. त्यामध्ये विशेषतः शनिवारी आणि रविवारी या जाणाऱ्या लोकांना नेहमी 3-4 तास ट्रॅफिक जाममध्ये त्यांना मनस्ताप सहन करावा लागायचा. तर तो टाळण्यासाठी हा ट्रॅफिक जाम कशामुळे होतो याचा अभ्यास केला असता 3 ॲक्सेल्स अँड अबाव जे व्हेकल असतात ते अमृतांजन ब्रिजच्या ठिकाणी स्लो होतात, बंद पडतात आणि त्यांना काढेपर्यंत जो वेळ होतो त्यामध्ये ह्या सर्व लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ते कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी ज्या ठिकाणी खालापूर टोल नाका आहे
त्या ठिकाणी 3 ॲक्सेल्स अँड अबव जे व्हेकल आहेत ते एका पाठीमागे एक लावून द्यायचे. शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर बरेच लोक निघतात, तर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजल्यापर्यंत ह्या छोट्या वाहनांना प्रवेश द्यायचा. आणि शनिवारी सकाळी मुंबईवरून लोणावळ्याला जाणारे किंवा पुण्याला जाणाऱ्या लोकांना सकाळी फॅसिलिटेट करण्यासाठी सकाळी 8 ते 12 या दरम्यान मोठी वाहनं बाजूला लावून छोट्या वाहनांना फक्त वेळा सांगा काय परतीच्या आणि परतीच्या वेळामध्ये रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत आणि सोमवारी सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत या परतीच्या लोकांना फॅसिलिटेट करण्यासाठी ते गोल्डन आवर सुरू केलेले आहेत. हा गोल्डन आवर सुरू केला त्याला चांगला प्रतिसाद मिळतो, ट्रॅफिक कंजेशन होत नाही. अजित संगणेजी, रस्ते सुरक्षा पाळण्यासाठी, अपघात कमी होण्यासाठी राज्य शासन आपला विभाग जो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तो प्रामुख्याने वेगळ्या पद्धतीने काय विचार करतोय, कारण भविष्यात आपल्या काही संकल्पना आहेत का याच्यामध्ये? म्हणजे रस्ते सुरक्षा ह्या प्रश्नावर केंद्रित जर करायचं म्हटलं तर त्यासाठी एक 97 साली एक अपघात समिती एक स्थापन झालेली आहे आणि त्या समितीच्या कार्यकक्षा सुद्धा ह्या वर्षानुवर्ष थोड्याशा मॉडिफाय करत आलेल्या आहेत. तर त्यांचा बेसिक अभ्यास त्याच्यामध्ये वेगळे सदस्य असतात. एक निवृत्त आपण काय भविष्य संकल्पना काय करतात सांगा ना. ती संकल्पनाच यांच्या म्हणजे समितीच्या कार्यकक्षामध्ये आहे की ह्याचे अपघाताचे कारण शोधणं. प्रत्यक्ष 6 जिल्ह्यांचा एक रिजन आहे, त्याच्यातले सगळे अपघातांची होणाऱ्या रस्त्यांची पहिले डेटा घेतला जातो. त्या रस्त्यावर प्रत्यक्ष हे 6-7 सदस्य जे आहे त्यात सोशल वर्कर्स, वेगवेगळ्या फील्डचे लोक अशांची समिती आहे. ऍक्सिडेंट झालेल्या रस्त्यांच्या त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. त्या ठिकाणी उतरून त्या ठिकाणचे कारण शोधले जातात, त्याचं लिस्टिंग केलं जातं, ते गव्हर्नमेंटला सादर होतं आणि त्याचं मग त्या दुरुस्ती करण्यासाठी त्याचं कॉस्टिंग काढलं जातं आणि त्यांना मग पहिली प्रायोरिटी देऊन ते रिपेअर्स हाती घेतल्या जातात आहे. आता ही केलेली उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आता सुरू झालेली आहे. पात्रकरजी, मानसिकता बदलण्यासंदर्भात जनमानसाने काय भूमिका घ्यायला पाहिजे? अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. कुठल्याही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही मध्यमवर्गीयामध्ये जेव्हा घरात पैसा येतो, कधी जमिनीतनं असेल, घर 50 गोष्टीतनं पैसा येतो. पैसा आल्यानंतर आपण घरामध्ये चर्चा काय करतो की गाडी कुठली घ्यायची. अगदी बरोबर. माझं म्हणणं आहे की आपल्याला आपली गरज, आवश्यकता, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे जसं मगाशी उल्लेख केला मी हायकोर्टाचा की 2-2 कार, 4-4 4 व्हीलर, 2 व्हीलर अशा, म्हणजे माझं म्हणणं की त्याची गरज आहे का ह्याच्या त्या कुटुंब प्रमुखाने विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण ती प्रायोरिटी आपली असली पाहिजे किंवा आपल्याला रस्त्याचं ट्रॅफिक हे करायचंय का किंवा आपल्याला आपल्या मुलाला ती गरज आहे का, हा विचार करून 2 व्हीलरची खरोखरच गरज आहे का किंवा दुसऱ्या 2 व्हीलरची गरज आहे का, एका 2 व्हीलरवर जाऊन येऊ शकतात ते, किंवा कारची, एका गाडीमध्ये जर 4 बसत असतील तर दुसऱ्या कारची खरोखरच गरज आहे का, ह्याच्या गांभीर्याने आणि अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तरच ह्या गोष्टी, कारण आपण ह्या सगळा संबंध सार्वजनिक जगाशी असतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. बाळासाहेब पाटील, एक महत्वाचा मुद्दा मागाच्या चर्चेमध्ये राहून जात होता, जी अवजड वाहन आहेत ज्याला ठराविक क्षमता दिली आहे ती जास्त क्षमतेने जातात आणि अपघात होतात, ह्याच्यावर पण प्रामुख्याने विचार करून कडक शिक्षेची तरतूद करताय का? निश्चितपणे अवजड वाहनांच्या स्पीडमुळे आणि त्यांनी धारण केलेल्या त्या लोडमुळे बऱ्याचदा त्या वाहकांचे, चालकांचे कंट्रोल त्यावरचं कमी होतं. बऱ्याचदा आमच्या असं लक्षात आलेलं आहे की पुण्यावरून मुंबईला येताना घाट उतरताना बरेच अवजड वाहनं हे घाटामधून न्यूट्रलवर खाली उतरतात डिझेल वाचवण्यासाठी. बरेच अपघात, आता गेल्याच महिन्यामध्ये एक मोठा अपघात झाला, त्यामध्ये एका अवजड वाहनाने छोट्या वाहनांना धडक दिली फर्स्ट लेनमध्ये. जे छोटे वाहन बऱ्यापैकी स्पीडमध्ये असतं त्या वाहनाला पाठीमागून येऊन धडक दिल्यामुळे 3 वाहनं अपघातग्रस्त झाली. याचा अर्थ असा की एखादी छोटी गोष्ट वाचवण्यासाठी, इंधन वाचवण्यासाठी जर न्यूट्रलमध्ये टाकले, कारण उतरताना जर तो फर्स्ट गिअरमध्ये किंवा टॉप गिअरमध्ये जर आला, स्पेशल गिअर त्याला म्हणतो आपण, त्या स्पेशल गिअरमध्ये उतरवलं तर नक्कीच हे अपघात टाळता येतील. परंतु त्या ठिकाणची मानसिकता, खाली उतरताना इंधन वाचवणे आणि खूप लांबून आलेला प्रवास, ही मानसिकता बदलण्याचीच खरी गरज आहे. संगणेजी, पुढच्या भविष्यामध्ये अतिशय उत्तम आणि चांगले रस्ते लोकांना मिळतील याकरता आपण आश्वस्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला करू शकता का, आणि किती किलोमीटरचे रस्ते आश्वस्त होतील? या अँगलनेच एक फार सखोल विचार करण्यात आलेला आहे आणि मला एक या सांगण्यामध्ये आनंद होतो. एक तर बांधकाम खात्याचे जे मंत्री आहेत मुळात त्यांच्या डोक्यातनं ही कल्पना निघाली आणि रस्त्याचे आपल्या राज्यातले 10,000 किलोमीटर ज्याला आपण आदर्श रस्ता म्हणतो, आदर्श रस्ता करण्याची गरज वेगळ्यानी पडू नये हे तितकंच खरं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक 10,000 किलोमीटरच्या रस्त्यांची इम्प्रूव्हमेंट करण्याचं वेगळा कामं सँक्शन केल्या गेलेली आहेत विथ कमिटमेंट. म्हणजे 10,000 किलोमीटरचे अतिशय सुंदर रस्ते आपल्याला पुढच्या भविष्यात नक्की मिळतील. गेडामजी, रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आपण जनतेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता?
जनतेला हे आपण समजून घेतलं पाहिजे. रस्ता सुरक्षा म्हणजे जीवन आणि मृत्यू याच्यातला फरक ठरवणारी बाब आहे. खरी गोष्ट. आणि आज प्रॉडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये चौथं सर्वात महत्वाचं कारण मृत्यूचं, अचानक येणाऱ्या मृत्यूचं म्हणजे रस्त्यावरील अपघात आहे. ते या पार्श्वभूमीवरती कळतं पण वळत नाही ही काही परिस्थिती जी आहे ती बदलणं आवश्यक आहे. नियम जे काही आपल्याला आहेत एक तर आत्मसात आपण केले पाहिजे. बऱ्याच लोकांना ते आहेत. त्याचं प्रत्यक्षात पालन करणं हे जसं दैनंदिन हॅबिट आहे, आपलं जीवनाचा भाग झाला पाहिजे. आणि ती वेगळ्यानी माझी अपेक्षा आहे की काही वर्षामध्ये असा वेगळा सुरक्षा सप्ताह वगैरे करण्याची गरज भासू नये, त्या लेव्हलपर्यंत आपण जायला पाहिजे. मॅडमजी, तरुणांना काय आव्हान करायचे, विशेषतः कॉलेज युवक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रश ड्रायव्हिंग करतात, पाळत नाहीत नियम, त्यांना आणि त्यांच्या पालकांना काय आपण सांगू शकाल? मी सांगितलं त्याप्रमाणे ऍक्सिडेंटला सर्वात जास्त व्हल्नरेबल हे तरुण वर्ग आहेत. आणि विशेषतः मोटरसायकलवरचा तरुण वर्ग, वेगात चालवणारा, हेल्मेट न घालणारा. आणि जीवन सुंदर आहे, त्याला आपल्याला मध्येच कट शॉर्ट करणं हे जर अवॉइड करायचं असेल तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण हा विषय त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. वेगात गाडी नेल्यामुळे फार असे बऱ्याच स्टडीज आहेत. मुंबई ते पुणे तुम्ही फार वेगात जर गेलात आणि जर नियमानुसार 80च्या स्पीडनी घरी गेला, काही मिनिटाचा फक्त फरक पडतो. कारण शेवटी बाकीचा जो वेळ घेणारा ट्रॅफिक जंक्शन्स असतील किंवा वळण रस्ते असतील त्याच्यामध्ये जो वेळ जायचा तो जातोच. त्याच्यामुळे वेळेची फार तेवढी बचत होत नाही, रिस्क मात्र कित्येक पटीने वाढते. आणि दुसरा एक वेगाचा म्हणजे दुःखद बाब आहे की सीलिंक असेल, मरीन ड्राईव्ह असेल, अशा ठिकाणी रेसेस केल्या जातात आणि बरेच वेळा ते पोलीस येतात तिथे पण तोपर्यंत पळून पण जातात. तर हा म्हणजे जीवनाशी तुम्ही खेळ करताय, विषयाची परीक्षा करताय. माझी तीच विनंती राहणार सर्व तरुण वर्गाला की आपण याच्याकडे गांभीर्याने बघा आणि रस्त्याचे जे काही नियम आहेत त्याचे कृपा करून पालन करा. रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आपण आज चर्चा केली, पण रस्ते सुरक्षा सप्ताह 365 दिवस आपण पाळणं गरजेचं आहे. कारण आपण जर का पाहिलं तर रस्त्यावरची सुरक्षा ही आपल्या हातामध्ये आहे. आपण कशा पद्धतीने गाडी चालवावी, आपल्या कुटुंबाची काळजी कशी करावी, आपल्या आईवडिलांनी आपल्याबद्दल पाहिलेलं स्वप्न आपण सत्यात उतरवण्यासाठी गाडीचा वेग न वाढवता आपल्या बुद्धीचा वेग वाढवून आणि गाडीवर नियंत्रण मिळवून भविष्यात उत्तम प्रगती करण्यासाठी कटिबद्ध होण्याची गरज आहे. आपण जर का पाहिलं तर रस्त्यावर होणारे अपघात टाळण्याची सर्वस्वी जबाबदारी खऱ्या अर्थाने एक नागरिक म्हणून, एक तरुण म्हणून, एक महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून आपल्या प्रत्येकाची आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, राज्याचा परिवहन विभाग असेल, आपला पोलीस विभाग असेल की आपण जनमानसाचे लोकप्रतिनिधी, चौथा स्तंभ म्हणून आपले पत्रकार मित्र असतील, सगळेच असतील. सह्याद्री वाहिनीच्यावरनं आपण अशा पद्धतीची जी महाचर्चा करतो त्यामध्ये वेगळा विषय या निमित्ताने घेतो, त्यामधून लोकांमध्ये प्रबोधन व्हावं. ही सगळीच मंडळी आपल्याबरोबर आहेत, पण या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते अर्थातच अनुशासन. आणि जर ते अनुशासन आपण पाळलं तर भविष्यातला उत्तम, सशक्त, समृद्ध आणि सदृढ भारत बनवण्यासाठी आपण रस्ते अपघातांना कुठेही निमंत्रण देता कामा नये आणि सुरक्षा ही आपली नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे असंच मानून पुढच्या भविष्यामध्ये आपण पुन्हा एकदा एक कटिबद्ध होऊया आणि कुठल्याही अपघाताला निमंत्रण मिळणार नाही याची काळजी घेऊया. पुन्हा भेटूया पुढच्या एका भागात एका नवीन विषयासह.